नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आणि मित्रांनो, आजचा भाग सुद्धा जरा लेटच आलेला आहे, त्यामुळे हे बघा आजच्या या भागामध्ये जीवा खूप रडत आहे। पाळण्याकडे बघतात त्याला खूप काही साऱ्या आठवणी येतात। आता नंदिनी आणि त्याने बघितलेले प्रत्येक स्वप्न त्याला आठवते आणि आपलं बाळ गेल्याचं दुःख त्याला तर डोळ्यासमोर येते आणि सगळे काही बाळाच्या आठवणी आणि नंदिनी आणि त्याने बघितलेले स्वप्न त्याला आठवत तो खूप रडत आहे। नंदिनी जीवाला धरते आणि म्हणते की हे बघा, शांत बसा, इथे बसा खाली आणि शांत व्हा, काही रडू नका। तेव्हा समोर मात्र आता जे घुंगरू ठेवलेलं आहे त्याकडे आता जीवाचं लक्ष जातं। जीवा त्या घुंगरांकडे बघत असतो, तोच लगेच नंदिनी आता ते घुंगरू घेते। जीवा ते घुंगरू हातात घेतो आणि म्हणतो की घरामध्ये टकटक करणारे घुंगरू हवे होते, इथपर्यंत ठीक आहे। हे घुंगरू मी का आणलं म्हणून जीवाला खूपच राग येतो आणि त्या घुंगरांचा त्याला राग येत असतो आणि म्हणतो की आई एकदम बरोबर बोलली होती, आई एकदम करेक्ट बोलली होती, बाळ येणार आहे, बाळ येणार आहे म्हणून मात्र आपण ज्या काही मोमेंट्स जगतोय आणि हे सर्व कसं विसरायचं म्हणून आता जीवा खूप रडत आहे। अगदी मोठपणाने तो रडतो की कसं हे सगळं विसरायचं तेच मला कळत नाही। नंदिनीला सुद्धा फार रडायला येते, परंतु तरी सुद्धा ती जीवाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे। जीवा रडायचं काही थांबत नसतो। आता कसं करायचं हेच फक्त तो सारखं म्हणत असतो। तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा, माझ्याकडे बघा, प्लीज रडू नका जीवा, हे बघा इतकं रडायचं नाही। हे बघा जीवा, आपण आपलं बाळ गमावलं आणि मला माहिती आहे की असं खचून कसं चालेल बरं जीवा, मला सुद्धा दुःख आहे, कळतं ना मला, परंतु तरी सुद्धा आपल्याला असं खचून नाही जाणार, यासाठी आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे। आणि हे बघा जीवा, आपण आहोत ना एकमेकांसाठी। त्यावरती जीवा म्हणतो की अगं नंदिनी, हे बघ, मला आपल्या तिघांचं जग हवं होतं, आपल्या तिघांचं, आपल्या दोघांमध्ये आपल्या जवळची नंदिनी हवी होती, आपल्या हक्काची मला एक बावली हवी होती। मी तुला म्हणालो होतो ना, आपल्या दोघांमध्ये हवा ते तिसरं येणार म्हणजे येणारच। आता हे सर्व कसं होणार? आता ते स्वप्न आपलं नाही पूर्ण होऊ शकत। नंदिनी या जीवा आणखीनच दोघंही रडत आहे। नंदिनी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। नंदिनी म्हणते की हे बघा, दोघांना हवं असणारं तिसरं निघून जाणं यासारखं दुसरं नरक नाही जीवा। आणि हे बघा, तरी सुद्धा आता हे नरक यातना आहे तर ते आपल्या दोघांनाच भोगावे लागणार आहेत। आणि हे बघा जीवा, आता हे आपल्यातच राहील, आता हे दुसऱ्याला कोणालाही सांगायला नकोय। आणि तेवढ्यात मानिनी आता दरवाजात येते, त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि विचारते की कुठली गोष्ट। तेव्हा आता मानिनीला बघून मात्र आता जीवा आणि नंदिनीला फार मोठा धक्का बसतो। मानिनीला नक्की काय उत्तर द्यायचं हेच काही कळत नसतं, नक्की आता काय सांगावे। मानिनी त्या दोघांकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे पार्थ म्हटलं आपल्या रूम मध्ये असतो। काव्य आता माहेरी गेलेली आहे, त्यामुळे त्याला खूप एकटं वाटत असतं आणि तो आता जो आपला टेडी आहे बोकड्या, तर त्याच्याशी बोलत असतो आणि त्याला म्हणतो की ए बोकड्या, हे बघ, तुला सुद्धा आता काव्या गेल्यामुळे काही आता करमत नसेल, तू सुद्धा त्यांना मिस करत असेल, परंतु मगाशी मात्र माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि तुझं मात्र नाही, त्यामुळे तुला टकटक। आणि तो त्याला विचारतो की अरे बोकडी, बायको माहेरी का जाते बरं? आणि तुला सांगू का, द ग्रेट विक्रम देशमुख काय म्हणतात, बायको माहेरी का जाते पासून, बायको माहेरी पासूनचा प्रवास आहे ना, तो प्रवास मात्र। आणि तो काव्याच्या फोनची वाट बघत असतो आणि परत स्वतःला म्हणतो की काव्या फोन करा, मी काय आता ह्या बोक्याशी बोलत बसलो, काव्या फोन करा, म्हणून तो काव्याच्या फोनची वाट बघत आहे आणि तिला खूप मिस करत आहे। तर काव्या, हो करा ना फोन, मी खरंच खूप मिस करतोय। तेवढ्यात मात्र आता त्याच्या मोबाईलवर खरंच फोन येतोय आणि त्याला तो बघत सुद्धा नाही की नक्की कोणाचा फोन आहे। लगेच फोन उचलतो आणि कानाला लावतो आणि आता हा फोन तर दिव्याचा असतो। तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो बोला ना काव्या, तर इकडे दिव्या म्हणते की सर मी काव्य नाही। तेव्हा पार्थ म्हणतो की सॉरी, आणि बघतो तर काय हा दिव्याचा फोन असतो आणि म्हणतो की खरंच मला तर असं वाटलं होतं की माझ्या बायकोचा फोन असेल। तेव्हा आता बोला असं म्हणतो, तर दिव्या म्हणते की हो ना सर, अहो खरंच त्या किती लकी आहे तो, म्हणजे बघा त्यांना मिस करणार आणि त्यांचं नाव घेणारं कोणीतरी या जगामध्ये आहे। नाहीतर माझ्याकडे बघा बरं, मी पक्की सिंगल आहे, माझं कोणीही नाव घेत नाही, परंतु माझा बेबीन रॉबिन आहे, तो कायम माझी नेहमी वाट बघत असतो। आणि आता फोनवर बोलत असताना ती रॉबिनला आवाज देते की रॉबिन चप्पल खाली ठेव, रॉबिन चप्पल खाली ठेव। पार्थला आता हे सर्व ऐकू येत, आता त्याला खूप हसायला येत असतं। त्यावरती आता परत दिव्या म्हणते की रॉबिन, तुला कळतं का मी काय म्हणते, तुला माझं ऐकावं लागेल। खूप लाडत आता ती तिच्या रॉबिनशी बोलत असते की खरंच यू आर गुड बॉय असं करत असते। पार्थ म्हणतो दिव्या अगं बोल ना, इतक्या रात्री तू फोन का केलास असं विचारतो। त्यावरती आता दिव्या म्हणते की बोल, आणि सर नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे हो, म्हणजे कसं की मी ऑफिस मध्ये असतात तर तुम्ही मला आवाजावं करत असतात आणि जेव्हा मी फोनवर बोलत असते तेव्हा तुम्ही मला अरे तुरे करत असतात। त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघ अगं, चुकून माझ्याकडून झाले, बोल ना मिस दिव्या, तू इतक्या रात्री का फोन केलास असं परत विचारतो।
त्यावरती दिव्या म्हणते की ऍक्च्युली सर मला असं विचारायचं होतं, उद्या जर ऑफिसला मी जरा उशीर आले तर चालेल का तुम्हाला? आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सर मला 2-3 दिवसामध्ये घर रिकामं करायचं आहे आणि 2-3 घर आता मला बघावी लागणार आहे. त्यामुळे सकाळी 2 आणि संध्याकाळी 2-3 असे घर मला बघायचे आहेत आणि त्यासाठीच मी तुम्हाला विचारते की उद्या जर मी उशीर आले तर तुम्हाला चालेल का? आणि हे बघा ऍक्च्युली सर मी तुम्हाला मेसेज टाकला होता परंतु मला सिंगल टिक दिसली, त्यामुळे मी डायरेक्ट फोन करण्याचं ठरवलं आणि फोन केला. आणि हे बघा मगासपासून तुम्ही तेच म्हणता की अगं लेट नाही झालं, आणि खरंच मला असं वाटतं की लेट झालं का सर जरा काही? इतक्या उशिरा मी फोन केला म्हणून तुमची बायको चिडली की काय? आय एम रिअली सॉरी बर का सर. त्यावरती पार्थ म्हणतो की हे बघा शांत व्हा मिस दिव्या, शांत हो जरा. आणि पार्थ म्हणतो की माझी बायको आहे तर ती खूप कूल आहे आणि जरी ती इथे असती तरी सुद्धा ती चिडली नसती. आता मात्र त्या घरामध्ये नाहीत. तर दिव्याला लगेच हसायला येते. दिव्या म्हणते की ओ अच्छा, म्हणजे तुमची बायको बाहेर गेली आणि तुम्ही सारखं तिला मिस करत आहात तर हाऊ स्वीट खरंच. त्यावरती पार्थ म्हणतो की ऐका दिव्या बर का, हे बघा एकतर रात्र फार झालेली आहे त्यामुळे तुम्हाला येण्यासाठी जरा लेट होत असेल तर इट्स ओके, आतापुरतं ठीक आहे, यापुढे उशिरा येण्याची सवय लावू नका. त्यावरती आता दिव्या म्हणते की ओके डन आणि थँक्यू सो मच बर का सर, आणि गुड नाईट बाय करून ते आता फोन ठेवते. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर पार्थ परत आपल्या काव्याला मिस करत आहे आणि तो तिच्या फोनची वाटच बघत आहे. त्यानंतर आता जेव्हा मानिनी रूम मध्ये येते, जीवा आणि नंदिनीला तर धक्काच बसलेला असतो. मानिनी एक एक पाऊल पुढे टाकत येत असते. तसा नंदिनीचा जीव घाबरेसा होता. नक्की आता काय उत्तर द्यायचं तेच काही तिला कळत नसतं. मानिनी पुन्हा विचारते की सांगा नक्की तुम्ही काय बोलत होता आणि कोणत्या गोष्टीबद्दल, नक्की कोणती गोष्ट अशी आहे की ती कुणाला सांगायची नाही म्हणून. त्यावरती आता नंदिनी अगदी म्हणजे चान्स मारून घेते आणि म्हणते की हे बघा आई बाळाच्या गोष्टीबद्दल बोलत होतो आणि आई हे बघा तुम्हाला तर माहितीच आहे की तुमचा मुलगा कसा आहे. आणि बाळाचं नाव घेतल्यानंतर ते उत्साहात येतात. आत्ताच मात्र त्यांच्या कॉलेजचा एका मित्राचा फोन त्यांना आलेला होता. नंदिनी आता खोटं बोलत आहे. जीवा तिच्याकडे पाहत आहे आणि आता नंदिनी जीवाकडे बघत म्हणते की सिटी कॉलेज 2012ची बॅच होती आणि मात्र त्या मित्राला हे सांगायला निघाले होते की मी बाबा होणार आहे म्हणून. आता हे ऐकल्यानंतर आता मानिनी म्हणते की काय रे मेल्या, देऊ का एक ठेवून? तेव्हा नंदिनीच म्हणते की आई नको, त्यांना मारू नका. आणि जेव्हा परत आता आईला खुश करण्यासाठी नंदिनीला म्हणतो की तू माझ्या टीम मध्ये आहे ते उगाच दाखवू नकोस. आणि हे बघ आई एक मिनिट, तू हिचं काहीही ऐकू नकोस आणि मी बाबा होणार असं म्हणून तो आता पुढे बोलायचं थांबतो. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो बोला ना जीवा, नक्की तुम्हाला काय बोलायचं होतं, थांबले का तुम्ही? त्यावरती जीवा आता थोडंसं अडखळत बोलत असतो. मी बाबा होणार आहे आणि मी आता सांगणार नाही कुणाला, फक्त मला हे म्हणायचं होतं की नंदिनी तू आता तुझ्या सासूचे कान भरू नको फक्त, आणि आई तू तिचं ऐकू नकोस, काही पण फेकते ती. त्यावरती आता मानिनीला हसू येते. मानिनी जीवावरच ओरडते, हे मेल्या, अरे फेकाफेकी करण्याची सवय तुला आहे, तिला नाही कळले का तुला? आता नंदिनी कधीही खोटं बोलत नसते, लक्षामध्ये ठेव. तर मानिनी आता नंदिनीला म्हणते की धाकट्या सुनबाई आणि जीवाच्या चकाचक बाई आता तर तुला फटके मारायला आलेले आहेत. नंदिनीला थोडंसं गंभीर चेहरा होतो. अगं नंदिनी तू हे काय केलंस आणि काय करत आहेस तू? नंदिनी आणि जीवा दोघेही घाबरतात. नक्की आता आईला काय म्हणायचं हेच त्यांना कळत नसतं. त्यावरती नंदिनी घाबरतच विचारते की आई काय केलंस बरं? मानिनी म्हणते की हे बघ तुला काय वाटतं की मला कळाले नाही? तसे आता नंदिनी आणि जीवा आणखीनच त्यांना धक्का बसतात, कारण मानिनीला काही कळेल तर नसेल ना असं त्यांना आता संशय येतो. नंदिनी आता थोडंसं हसून विचारते की म्हणजे आई काय हो? तेव्हा मानिनी तो धागा दाखवते आणि म्हणते की नंदिनी हा धागा बघ. नंदिनी अगं तू कसं असं करत असते, प्रत्येक गोष्ट कशी इतकी विसरतेस ग? हा धागा मात्र घरामध्ये पडलेला होता, तो धागा मी घेऊन आले आणि त्यात म्हणजे ती कावळ्या वेंदळीच आहे. स्वतःचा धागा तिने पाडला आणि तू तर तिची ताई, आणि लगेच तू तुझ्या हातातील धागा काढला आणि तिला बांधलास, आणि जरीही तू तिला धागा बांधलास तर बांधला, परंतु आता मात्र तू तुझ्या हातामध्ये तो धागा बांध ना. आणि तेव्हा आता जीवा म्हणून जातो की आता ह्या सगळ्याची काय गरज आहे आई? नंदिनी जीवाकडे पाहते. आता मानिनी लगेच म्हणते की झालं, याचं पुन्हा सुरू झालं, मला वाटलंच होतं हा नक्की काहीतरी आता बोलेलच. आणि हे बघ आता मी गुरुजींना, म्हणजे नंदिनी तू सांग बरं का, कारण हा माझ्या गुरुजींना कायम वाईट साईड बोलत असतो. आणि हे बघ नंदिनी हा धागा तुझ्या हातात असणं खूप महत्वाचं आहे आणि डिलिव्हरी होईपर्यंत तुझ्या बाळासाठी आणि जीवाच्या बाळासाठी हा धागा जप ग बाई. आणि आता असे बोलून तो धागा ती नंदिनीच्या हातात देते आणि जायला निघते तर तिला पाळण्याकडे लक्ष जातं. तेव्हा मानिनी पुन्हा पाळण्याकडे बघत थांबत असते. जीवा आणि नंदिनीला आता तो धागा घेतल्यानंतर आता काय उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं. त्यांचे चेहरे गंभीर होतात, परंतु मानिनी आता त्या पाळण्याकडेच पाहत असते आणि पुन्हा ती जीवावर ओरडते की जीवा अरे हा पाळणा तर तू अडगळीच्या खोलीमध्ये शिफ्ट करणार होता. तेव्हा जीवा म्हणतो की हो करतो. मानिनी त्याला पुन्हा म्हणते की जीवा तू फक्त म्हणतो
पण कधीही ऐकत नसतो. त्यावरती आता नंदिनी आता मुद्दाम मानिनी समोर म्हणते की जीवा हे बघा आपण आत्ताच हे सगळं करूयात. तो पाळणा आहे तर तो आपण आत्ताच अडगळीच्या खोलीमध्ये ठेवूयात. मी तेथून धरा मी इथून धरते. तेव्हा मानिनी आता नंदिनीला म्हणते की अगं तू कुठे पाळणा धरतेस, तू गरोदर आहे, तुला असं वस्तू उचलायच्या नसतात, त्याही जड गोष्टीला तू हात लावायचा नाहीस, उचलायच्याच नाहीस त्या. त्यावरती जीवा म्हणतो की आई तुझं बरोबर आहे, तसाही हा पाळणा तर मीच आणलेला आहे. मानिनी म्हणते की मी जरा आशाला बोलावते. जीवा म्हणतो की नकोय, ते आपल्या मनातील दुःख लपवून आता शेवटी तो जो काही जड पाळणा आहे तर जीवा तो आपल्या हाताने उचलतो. नंदिनीकडे बघत असतो, नंदिनी त्याकडे बघत असते. तेव्हा आता तो पाळणा घेऊन जात असताना मानिनी मात्र आता बरं झालं एका परचा हा पाळणा गेला म्हणून देवाला हात जोडते. तर आता जीवाचं अगदी जड पाऊल झालेलं असतं. तो पाळणा काही त्याला आता ठेवूशी सुद्धा वाटत नसतो आणि त्याला नंदिनी आणि जीवा या दोघांनी पाळण्याभोवती बसून जे स्वप्न बघितलेलं आहे, जे बोलणं त्यांच्यात झालेलं आहे तर ते आठवतं. नंदिनी त्याला म्हटलेली असते की मी तुमच्याकडे जर काही मागितलं तर तुम्ही मला देताल का? तर जीवा म्हणलेला असतो की दिलं. त्यावरती जीवा विचारतो की तुला काय हवं आहे? तर नंदिनी म्हणते की पाळणा नेताना मात्र तुम्ही रडू नका. सर्व आठवत तो आता पाळणा घेऊन जात असतो म्हणून तो काही रडत नसतो. नंदिनीचं बोलणं तो ऐकतो आणि आता मानिनी त्याला म्हणते की अरे सावकाश. तसा पाळणा आता जीवा बाहेर घेऊन जात असतो तसं नंदिनीला सुद्धा खूप आठवणी येतात, डोळे तिचे भरून येत असतात. त्या आठवणी ती आपल्या हृदयामध्ये दाबून ठेवते. मानिनी समोर ते आपलं दुःख लपवत असते केवळ काव्यासाठी आणि मानिनी समोर आता ती हसण्याचा चेहरा करते हसल्यासारखा, जणू मात्र खरंच काही झालेलं नाही असे ती दाखवत असते. हातवारे करून आता मानिनी म्हणते की खरंच एकदाचा गेला पाळणा. नंदिनीच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं. ती आता एकीकडे आपला चेहरा करून ते पाणी पुसत असते आणि शेवटी जड पावलाने आता तो पाळणा तो अडगळीच्या खोलीमध्ये ठेवून येतो. त्यानंतर आता इकडे मिथुन काका आणि पार्थ किचन मध्ये असतात. मानिनी आता फ्रीजला आडवी होते आणि नाही करत असते, कारण आता हा फ्रीज देण्याचा विचार सुद्धा तुम्ही दोघांनी करायचा नाही, कारण हा फ्रीज आहे ना माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या माहेरून आहेरी आलेला आहे, त्यामुळे हा फ्रीज मी नाही देऊ शकत. त्यावरती पार्थ मात्र आईला म्हणत असतो की आई हे बघ स्वतः मात्र तू स्वतःच ऐक, अगं किती जुना झालेला आहे हा फ्रीज, माझ्या जन्माच्या अगोदरचा फ्रीज आहे, टायर झालेला आहे, तू देऊन टाक. मानिनी म्हणते की अरे काही कसं बोलतो, चांगला ठणठणीत चाललेला फ्रीज आहे, हा फ्रीज मी नाही देऊ शकत. त्यावरती आता मिथुन काका म्हणतात की परंतु मी काय म्हणतो हा फ्रीज सुद्धा ठेवायचा आणि मग नवीन आणलेला फ्रीज कुठे ठेवायचं बरं? पण पार्थने नवीन फ्रीज आणलेला आहे. तेव्हा मानिनी पार्थकडे बघते आणि विचारते की काय नवीन फ्रीज? आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. पार्थ म्हणतो की आला, नक्की नवीन फ्रीज आला. म्हणून मिथुन काका आणि पार्थ लगेच घाईने दरवाजाकडे जातात आणि पार्थच्या हातामध्ये आता औक्षणाचा ताट वगैरे असतो. तो मानिनीकडे बघतो आणि मिथुन काकांना म्हणतो की मी काय म्हणतो ऐकून घ्या बरं. हे बघा मला काय वाटतं की घरात आलेल्या ज्या नवीन गोष्टी आहेत तर त्याची पूजा मात्र घरच्या गृहिणींनी अगदी मनोभावाने करावी, अगदी मन प्रसन्न करून. त्यावरती मिथुन काका हसतात आणि म्हणतात की आय लाईक दिस. वहिनी हे बघा प्लीज तुम्ही आता खरंच नवीन वस्तूचं औक्षण करा. त्यावरती आता मानिनी हसते आणि औक्षणाचं ताट हातामध्ये घेऊन म्हणते की कळतं बरं का मला सगळं, आणि नवीन फ्रीजची मात्र ती आता पूजा वगैरे करत असते. त्यावरती आता प्लास्टिक वगैरे काढून त्याची पूजा करते. मिथुन काका आणि पार्थ एकमेकांकडे बघून एकमेकांना डन करतात. मानिनीने शेवटी पूजा केलेली आहे म्हणून त्यांना आनंद होतो आणि आता मात्र फुल वगैरे राहून मनोभावाने ती पूजा करते. तेव्हा पार्थ आणि मिथुन काका खुश होतात आणि पार्थ म्हणतो की हे बघ अरे मिथुन काका डेमो दिल्याशिवाय मात्र काही कळत नसतं, आणि हे बघा मिथुन काका तुम्ही जुन्या फ्रीज जवळ या आणि मी नवीन फ्रीज जवळ येतोय. आणि आईला म्हणतो की तू दोन्ही फ्रीजच्या समोर आहे आणि यस आय लाईक दिस असे बोलून आता मिथुन काका जुन्या फ्रीज जवळ जातात आणि पार्थ मात्र नवीन फ्रीज जवळ येतो. तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की वहिनी या फ्रीजची हवा बघा आणि त्या फ्रीजचा वारा बघा, आय लाईक दिस. पार्थ हसून म्हणतो की अगं आई या फ्रीज मधली गर्दी बघ आणि त्या फ्रीज मधली स्पेस बघ. तेव्हा मानिनी म्हणते की राहून द्या, बंद करते दार आणि बिल मात्र उगाच वाढू नका. आणि हे बघ आई अगं मला समजतं की या फ्रीजचा जो जुना फ्रीज आहे ना त्याच्याशी तुझ्या खूप भावना जोडल्या गेलेल्या आहेत, पण आई अगं तुझ्या लग्नानंतर आता आमची लग्न झालीत, आमच्या बायका घरात आल्यात, आता आई होणार आहेत, मग आई तुला कळतं का आपलं कुटुंब वाढत आहे, त्यामुळे आपल्याला सुद्धा बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि तेवढ्यात पारच्या मोबाईलवर कॉल येतो. तो म्हणतो की आई मला फोन आला मी येतो असे बोलून तो बाहेर जातो. मिथुन काका मानिनीला म्हणतात की वहिनी आता ह्या तुमच्या बाहेरच्या फ्रीजचं काय करायचं बरं, देऊन टाकायचं का? त्यावरती मानिनी म्हणते की हो मी आशाला विचारते, तिला जर हवा असेल तर तिला देऊयात आपण. आणि नवीन फ्रीज आता मानिनीला फारच आवडतो. ती मिथुन काकांना म्हणते की भाऊजी मस्त आहे ना फ्रीज? मिथुन काका म्हणतात की हो खरंच खूप मस्त आहे. त्यानंतर पार्थ आता आपल्या ऑफिसमध्ये येतो आणि आता तो पहिल्यांदा लॅपटॉप उघडतो. त्या स्क्रीनवरती पहिला फोटो काव्याचाच आणि त्याचा असतो. तेव्हा तो त्या फोटोकडे पाहत असतो आणि लगेच काव्याला कॉल करतो. काव्याचा फोन लागत नसतो म्हणून त्याचा चेहरा गंभीर होतो. तो विचार करतो की काव्याचा फोन का लागत नसेल. तो विचार करतो की मी त्यांच्या आईला फोन करू का. तेव्हा आता तो घड्याळामध्ये बघतो तर म्हणतो स्वतःला
की देशमुख ते आता क्लासला गेलेले असतील. एक काम करतो, त्यांना व्हॉइस नोट पाठवू का असं तो विचार करतोय. तेव्हा आता तो लगेच व्हॉइस नोट करतो की प्रिय फिसकटलेली मांजर, कारण तुम्ही सध्या घरात नाही तर म्याव म्याव करत माझ्यावर फिसकरणार असं कोणी नाही, त्यामुळे तुमचा हा बोका खरंच तुमची खूप आठवण काढत आहे तर. आणि देशमुख म्हणत माझ्यावर असं कोणी दटावणार नाही. आणि आपल्या ह्या रूम मध्ये मात्र चिल्ड असा एसी लावणार आणि आपल्या ह्या रूमचा टुंड्रा प्रदेश झालेला अगदी कुडकुडत माझ्या कुशीमध्ये शिरणार सगळं काही मी मिस करतोय. हा तुमचा बोका खरंच तुम्हाला खूप मिस करत आहे तर. हे बघा पट्टे राणी, आपल्या ह्या आठवणीत मात्र तुमचा दुष्काळ पडलेला आहे. तुमच्या आठवणीत मात्र मला पूर्णपणे दुष्काळ झाल्यासारखं वाटतं आणि तुमच्या आठवणींचा हा उन्हाळा मला सहन होत नाही. त्यामुळे कृपया लवकरात लवकर आपल्या आगमनाच्या सरीचा वर्षाव कर. तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे तुमचे हे ईश्वर महाराज. आणि त्यात म्हणजे विशेष सूचना, आता राज्याचे ह्या भावी राजकुमार मात्र काय म्हणतात त्यांची आणि तुमच्या स्वतःची काळजी घ्या. आणि तुमच्या आणि तुमचे फक्त हे शिंगेश्वर महाराज. आणि तो आता पापा घेतल्यासारखं तिला करतो आणि ती व्हॉइस नोट तिला पाठवून देतो आणि बाय करत आता फोन ठेवतोय. तेवढ्यात तेथे आता ही काहीतरी आता पार्सल वगैरे सारखे बरेच पॉकेट घेऊन येते आणि पार्थला म्हणते की गुड मॉर्निंग सर. तेव्हा आता पार्थ म्हणतो की गुड मॉर्निंग आणि हे सर्व काय आहे असं विचारतो. आता मात्र ही खूपच दमलेली आहे आणि तिला खूप गरम झालेलं आहे असं दाखवते आणि म्हणते की सर फक्त 1 मिनिट, एसीची जरा हवा खाऊन द्या मला, जरा थोडंसं वेळ. आणि बोलता बोलता म्हणते की सर माणसाच्या आयुष्यामध्ये 5 अशा नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, वायफाय, एसी आणि मग त्यानंतर निवारा. त्यावरती आता पार्थ हसतो आणि म्हणतो की तुमचा क्रम चुकतोय. अन्न, वस्त्र, निवारा आणि मग त्यानंतर तुमचं ते काय असतं एसी वगैरे आणि ते वायफाय. तेव्हा आता दिव्या हसते आणि म्हणते की सर आपापला असा क्रम असतो आणि सर माझ्या लिस्ट मधली आता ही शेवटची नीड होती तर ती मात्र माझी मेन नीड झालेली आहे तर निवारा. कारण सकाळपासून त्या निवाऱ्यासाठी मी वन फिरते आणि मग आता जेव्हा मी फिरत होते तेव्हा आता एका स्टॉलवर मात्र मला आता अगदी खमंग असे वडे दिसले. त्यावरती पार्थ थोडासा हसतो आणि म्हणतो की तुमचं मराठी आहे ते थोडंसं कच्चं आहे, मेंदू वडे नाही तर मेदू वडे. आणि परत म्हणतो की काय मेंदू आणि परत सॉरी बोलतो आणि मेदू वडे तळत होते. मग त्यापुढे काय झालं आणि दिव्या म्हणते की हो तेथे बरंच काही होतं आणि त्यातून मात्र मी त्या दादांना आता 2 असे वडे पार्सल देण्यासाठी सांगितले. आणि हे बघा ते सगळं घेऊन मी येथे आले आणि सर हे सगळं काही गरम गरम आहे. त्यावरती पार्थ बघतो आणि विचारतो की पण हे सर्व तुम्ही का आणलं आणि ते पण 2 प्लेट. त्यावरती आता दिव्या म्हणते की हे बघा सर तुम्ही काल रात्री मला म्हणालात की तुमची बायको माहेरी गेलेली आहे, मग बायको माहेरी गेल्यानंतर सर तुम्ही काय खाणार बरं, आणि शिवाय म्हणजे तुम्ही टिफिन सुद्धा आणला नसेल म्हणूनच मी विचार केला आणि 2 प्लेट असं वडे घेऊन आले. हे पार्सल 1 प्लेट तुमच्यासाठी आणि 1 प्लेट माझ्यासाठी घेऊन आले. नाश्ता सगळं काही लॉन्च वगैरे सगळं काही सॉल्टेड आहे. आणि हे बघा सर मी लगेच प्लेट घेऊन येते. तेव्हा पार्थ जरा थोडासा रागवल्यासारखा बोलतो की 1 मिनिट, पहिली गोष्ट म्हणजे हे काही रोडवर असतं साईटवर ते मी खात नसतो. कुठलं पाणी, कुठलं तेल, कुठले मसाले वापरतात ते माहिती नाही आणि स्वच्छता पाळली असेल किंवा नसेल पाळली ते सुद्धा माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही का घेऊन आलात, का आणलं बरं. बायको घरात नाही म्हणजे माझी आई माझ्या सोबतच राहते. जे असं सांगायचं की माझ्या आई बाबांच्या सोबत मी राहतोय. माझ्या आईने सुद्धा सात्विक मटार पुलाव आणि ज्वारीची भाकरी आणि लाल मटाची भाजी दिलेली आहे, मग मी तीच खाणार. आणि अजून एक गोष्ट, पार्थ तर रागवलेला आहे तर दिव्याच्या डोळ्यात लगेच पाणी येते. ती खाली मान घालून उभी असते. पार्थ आता तिच्याकडे पाहतोय. परत आता थोडस नम्रपणे बोलायला तो सुरुवात करतो आणि म्हणतो की हे बघा वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही मात्र इतके एफर्ट्स घेऊन माझ्यासाठी आणलं. इट्स ओके मी बरं ठीक आहे त्यातील थोडस खाईन. लगेच आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सरांना विचारते की सर तुम्ही खरंच खाताल, थँक्यू बर का, म्हणून तिला खूप आनंद झाल्यासारखं दाखवते. आणि लगेच म्हणते की हो सर मी सुद्धा तुमच्या डब्यातील भाजी भाकरी आहे तर ती आनंदाने खाईल. तेव्हा आता पार्थ तिच्याकडे पाहतो तर परत आता म्हणते की आय मीन म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच खाईल मी सर असं म्हणते. त्यावरती पार्थ म्हणतो की चालेल पण एका अटीवर, कारण तुम्हाला हे असं अरबट आणि चरबट खाणं सोडून द्यावं लागेल. त्यावरती दिव्या म्हणते की यस सर ऑफकोर्स. पार्थ पुढे म्हणतो की चला आता खाण्यापिण्यावर जर चर्चा झाली असेल तर पुढे चालूयात, पुढचा विषय घेऊयात. आणि दिव्या म्हणते की बोलूयात ना सर. तेव्हा तो तिला एका कोणत्या तरी कामाची फाईल आणण्यासाठी सांगतो. दिव्या म्हणते की हो नक्की लगेच येते म्हणून ती जायला निघते. तेव्हा लगेच आता पार्थीला म्हणतो की मिस दिव्या सगळे पार्सल आहेत ना ते सुद्धा घेऊन जा. दिव्या आता बघून हसते आणि सॉरी बोलते आणि नेते असं म्हणते. त्यानंतर आता इकडे रूम मध्ये मात्र आता नंदिनी तयार होत असते, परंतु नंदिनीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. आणि तेवढ्यात आता नंदिनी आरशासमोर उभी राहते. नंदिनीच्या चेहऱ्यावर ते काही आज जे काही दररोज असतं ते हास्य नसतं. बाळाची आठवण तिला येते. आता आपल्या पोटाला हात लावते आणि खूप रडत असते. तेव्हा जीवा तेथे आलेला आहे. जीवा तिच्याकडे सारखा बघत आहे आणि त्याला सुद्धा खूप आता रडायला येत असतं. नंदिनीची ती अवस्था त्याला काही बघवत नाही. नंदिनी बाळासाठी आता रडत आहे आणि तेवढ्यात तिचं लक्ष आता जीवाकडे जातं. ती जीवाकडे बघत असते आणि तेव्हा मात्र आता ती जीवा
जीवाच्या जवळ येते आणि आपल्या पोटाला हात लावून ती रडत असते. तेव्हा जीवा तिच्या पोटाला हात लावायला जाणार तोचला की ती जीवाचा हात मागे घेते आणि खूप रडत असते. तेव्हा जीवा आता तिला जवळ घेतो आणि दोघं आता खूप रडत असतात आणि तेवढ्यात तेथे मानिनी येते. मानिनीला बघून ते खूपच घाबरतात. तेव्हा आता मानिनी म्हणते की खरंच मी खूप अचानक आले आणि खरंच सॉरी बरं का, परंतु मी रोज मात्र एक गोष्ट करण्याची ठरवलेली आहे आणि ती गोष्ट आज म्हणूनच मी इथे करण्यासाठी आलेली आहे. म्हणून तो अंगारा ती घेऊन आलेली असते आणि तो अंगारा लावत म्हणते की नंदिनी आजपासून मी रोज हा अंगारा तुम्हाला लावणार आहे. तर अगोदर जीवाच्या कपाळाला लावते आणि नंदिनीला लावते आणि म्हणते की माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला सुखरूप ठेव रे बाबा. आणि नंदिनीच्या पोटाला अंगारा लावायला जाते आणि म्हणते की माझ्या नातीला सुद्धा सुदृढ ठेव. याच वेळेस नंदिनी मागे सरकते. तर नंदिनी का मागे सरकली असेल म्हणून मानिनी तिच्याकडे पाहत असते. नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. आईंना काय उत्तर द्यायचं. तो आता आईकडे पाहत असतो. त्याचा सुद्धा हात थरथर कापत असतात. हातामध्ये बशी असते. मानिनी विचारते की काय ग नंदिनी काय झालं, तू अशी अचानक मागे का गेलीस आणि असं धक्का बसल्यासारखं का बघत आहे. अगं तू ओके आहेस ना. नंदिनी म्हणते की हो आई मी ओके आहे. तेव्हा आता जीवा म्हणतो की आई अगं तुला माहिती आहे का कालपासून मात्र हिचं नवीनच काहीतरी सुरू झालेलं आहे. तर अगं आई तुझं सोड पण मी सुद्धा तिच्या पोटाला हात लावायला जर गेलो ती अचानक मागे होते. नक्की काहीच कळत नाही की नक्की काय झालेलं आहे. एक असं नवीन फॅड असतं. मानिनी म्हणते की अरे ओके त्यात फॅड काय आहे तुला नाही कळणार जीवा. हे बघ बाईच्या पोटात जर एखादं बाळ असतं तर एखादं काचेचं भांडं आपण जसं सांभाळतोय त्यावेळेस असं वाटत असतं. सुरुवातीला काहीच कळत नसतं की काळजी कशी घ्यावी. चढताना उतरताना वागताना पळताना आणि मग त्यानंतर हळूहळू लक्षात सुद्धा येतं आणि या दिवसात मात्र खूप काही जपावं लागतं. आणि जाऊन दे जीवा तुला कितीही सांगितले तरी नाही कळणार. नंदिनी मानेकडे पाहते तर जीवा म्हणतो की हो आई मला नाही कळणार आणि तो नंदिनीकडे बघतोय आणि परत म्हणतो की खरंच जे काही आहे ते फक्त तुम्हाला होणाऱ्या आयांनाच कळत असतं. मला कुठे काय कळणार, कारण बाबांना कधीच काही कळत नसतं. बाळाची असण्याची किंवा नसण्याची जाणीव फक्त तुम्हालाच कळते. असे बोलून जीवा आता बाहेर निघून जातो. मानिनी म्हणते की जीवा अरे काय बोलतोस. आणि तेव्हा आता मानिनी म्हणते की बापरे जीवाला काय झालं बरं अचानक इतकं चिडण्यासाठी. नंदिनी बाळाचे बाबा चिडले. नंदिनीला आता काय बोलावं तेच काही कळत नसतं. आणि नंदिनी मला सांग बरं तू ओके आहेस ना अंगारा लावल्यानंतर चालेल का. हे बघ नंदिनी म्हणते की हो आई मी ओके आहे. तेव्हा मानिनी तिच्या पोटाला अंगारा लावते आणि म्हणते की हे बघ अगं नंदिनी हा अंगारा आहे तर ते मी रोज लावणार आहे. आवे आल्यानंतर मी तिला सुद्धा अंगारा लावत जाणार आहे. आणि हे बघ मला असं वाटतं की तू जरा आता आराम कर. परफेक्ट तू आता नाश्ता कर मी तुला नाश्ता आणून देते पण आराम मात्र नक्की कर. मी बघते तुझे होणारे बाबा म्हणजे बाळाचे होणारे बाबा का चिडलेले आहेत. तर म्हणजे जीवाला की काय झालं. तेव्हा आता नंदिनी विचारात पडते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की तिला आईशी खोटं बोलावं लागतं. म्हणून हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जीवा म्हणतो की आता जे काही घडलेलं आहे तर ते मला असं वाटलं होतं की तू आईशी बोलून जाते की काय. त्यावरती रडतच नंदिनी म्हणते मी जर बोलून टाकलं असतं तर. जीवा विचारतो की तू बोलण्याचं ठरवलेलं आहेस का. तरी सुद्धा मी तुझ्या सोबत असेल. जरीही तू लपवायचं ठरवलं तरी सुद्धा मी तुझ्या सोबतच असेल. त्यानंतर इकडे वसुहत्या बाहेर आलेली असते आणि विजयरावांची आई आणि आता वसुहत्याची धडक होते. तेव्हा वसुहत्या विचारते की तुम्ही विजयरावांची आईच आहात ना. आणि वसुहत्या लगेच आता ही विजयला फोन करते आणि म्हणते की हॅलो विजय मला तुमची आई भेटली होती असं सांगते. त्यावरती विजय म्हणतो की कोण माझी आई. तेव्हा वसुहत्या विचारते की नक्की तुम्ही कुठे आहात, तुमच्या मागे इतका आवाज काय येतोय. तेव्हा आता विजय मुद्दा म्हणतो की काही नाही मी किचन मध्ये जरा गाणी लावून लिंबू सरबत बनवतोय. वसुहत्या समोर बघते तर विजय तिला समोरच दिसतोय. तेव्हा वसुहत्या विजयकडे पाहत असते आणि विजय मात्र वसुहत्याशी का खोटं बोलला असेल म्हणून वसुहत्या विचारत पडते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.